हॅलो चिल्ड्रन्स, वेलकम टू समर्थ क्लासेस ज्युनियर. तर स्टुडंट्स, आज आपण मराठी मुळाक्षरे पाहणार आहोत आणि त्याचे दोन प्रकार आहेत, स्वर आणि व्यंजने. आता फर्स्ट आपण स्वर कोणते आहेत ते बघूया. आता बघा, अ, आ, ई, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अहा. हे काय अगदी सुरुवातीला हे स्वर फक्त होते आणि ह्यामध्ये काय तर ऍ आणि ओ हे दोन स्वर आहेत ते ऍड झालेले आहेत. ओके, आता हे आपले स्वर झाले आणि आता आपण काय व्यंजने बघूया. आता तुम्ही माझ्या पाठीमागं म्हणालात तर तुम्हाला काही उच्चार कळेल आणि म्हणताही येईल. आता क हे काय आहे, क क से काय होणार आहे, कमळ. का तर तुम्हाला समजण्यासाठी उच्चार मी सांगते तुम्हाला. क से होणार आहे कमळ. ख ख से काय होणार आहे, खडू. ग ग से होणार आहे गवत. घ घ से काय होणार आहे, घर. आता हे तुम्ही बघितलं तर दिसताना आपल्याला ड दिसते, पण हे ड उच्चार होत नाही तर याचा न उच्चार होणार आहे. ओके, नंतर च च से होणार आहे चमचा. छ छ से काय होणार आहे, छत्री. ज ज से होणार आहे जत्रा. झ झ से होणार आहे झबले. त्र त्र से होणार आहे जत्रा. ट ट से होणार आहे टरबूज. ठ ठ से होणार आहे ठसा. ड ड से काय होणार आहे तर डब्बा. ढ ढ से होणार आहे ढग. न न से हा न जो आहे तो काय आहे, बाण न चा न आहे. नेक्स्ट बघा, त त से काय होणार आहे तलवार. थ थ से होणार आहे थडगे थडगे. द द से होणार आहे दरवाजा. ध ध से होणार आहे धनुष्य. न न हा न आहे तो नळाचा न आहे. ओके, नंतर बघा, प प से होणार आहे पतंग. फ फ से होणार आहे फणस. ब ब से होणार आहे बदक. भ भ से काय होणार आहे तर भटजी. म म से होणार आहे मगर. य से होणार आहे यम किंवा ययाती. र र से होणार आहे रवी. ल ल से होणार आहे लसूण. व व से होणार आहे वड. श श आता इथं बघितलं तर तुम्ही दोन श आलेले आहेत, दोन्हीचाही श उच्चार होतो. हा आहे श शहामृगचा. हा श आहे तो षटकोनचा आहे. नंतर स स सशाचा स. ह ह से होणार आहे हत्ती. ळ ळ बाळचा ळ आहे हा. क्ष क्षत्रिय. ज्ञ ज्ञ से ज्ञान म्हणू शकतो आपण. ओके, आता तुम्ही बघितलं तर हे आपले काय झालेले आहेत, स्वर आणि व्यंजने झालेली आहेत. ओके स्टुडंट्स,